साताऱ्यातील खिंडवाडीत टँकर पलटी झाला आहे। खिंडवाडीमध्ये केमिकल भरलेला टँकर पलटी झाल्याची माहिती समोर येते। टँकरमधून मोठ्या प्रमाणामध्ये केमिकलची गळती सुरू आहे। घटनेच्या ठिकाणी मोठी लोकवस्ती आहे। टँकरमधून मोठ्या प्रमाणात केमिकलची गळती होते। या घटनेच्या ठिकाणी मोठी लोकवस्ती असल्याची माहिती समोर येत आहे। साताऱ्यातील खिंडवाडीत केमिकल टँकर पलटी झालाय। टँकरमधून मोठ्या प्रमाणात केमिकलची गळती सुरू आहे। खिंडवाडीत केमिकल भरलेला टँकर पलटी झालेला आहे। टँकरमधून मोठ्या प्रमाणात केमिकलची गळती सुरू आहे। घटनेच्या ठिकाणी मोठी लोकवस्ती आहे। मात्र या ठिकाणी अद्याप कोणीही पोलीस प्रशासन या ठिकाणी कोणी उपस्थित नाहीये। अग्निशमन दल या ठिकाणी आलेलं नाहीये। मात्र आपण या ठिकाणी पाहतोय साताऱ्यातील खिंडवाडीत टँकर पलटी झालेला आहे। या टँकरमध्ये केमिकल भरलेला आहे, जे आता या ठिकाणी केमिकलने भरलेला टँकर हा पलटी झाल्यामुळे या ठिकाणी केमिकलची मोठ्या प्रमाणात गळती सुरू आहे। घटनेच्या ठिकाणी मोठी लोकवस्ती आहे। आपले प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी आपल्यासोबत जोडलेले आहेत। शशिकांत, आपण पाहतोय केमिकल टँकर या ठिकाणी पलटी झालेला आहे। मोठी केमिकलची गळती या ठिकाणी होते। लोकवस्ती या ठिकाणी आहे। काय अधिकची माहिती? नीलम, साताऱ्यातील खिंडवाडीमध्ये हा केमिकलनं भरलेला ट्रक आहे तो मुंबईहून कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या लेनवरती पलटी झालेला आहे। खरं तर यातून मोठ्या प्रमाणामध्ये केमिकलची गळती सुरू आहे आणि हे केमिकल काचेच्या बॉटलमध्ये भरण्यासाठी जे तिथले नागरिक आहेत ते बॉटल आणा असे त्याच्या व्हिडिओमध्ये आवाज येतोय। त्यामुळं शेजारी लोकवस्ती आहे, त्याचबरोबर हॉटेल देखील आहेत, त्यामुळे कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून हा टँकर खरं तर सरळ करणं गरजेचं आहे। केमिकलची गळतीची आता जी आपण दृश्य पाहतोय ती बऱ्यापैकी थोड्या प्रमाणात आहेत। मात्र आणखी काही वेळ गेला तर मोठ्या प्रमाणात ती गळती होऊन अनुचित प्रकार घडू शकतो। त्यासाठी तो टँकर आहे तो लवकरात लवकर सरळ करण्याची गरज आहे। ती या निमित्तानं समोर येताना एकंदरीत पाहायला मिळते। सकाळच्या सुमारास हा टँकर आहे ती पलटी झालेला आहे। मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नागरिकांनी याचे चित्रीकरण केलेलं होतं आणि या संदर्भामध्ये हा सोशल मीडियावरती व्हिडिओ टाकल्यानंतर आपण या सगळ्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी जाऊन सत्य परिस्थिती पाहिल्यानंतर तो टँकर जो आहे तो आता सरळ करण्याची गरज आहे ते त्या निमित्तानं समोर येताना पाहायला मिळते। जी नक्कीच, धन्यवाद शशिकांत आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।